यांच्या डोक्यावरती सांताक्लॉजची टोपी असलेलं चित्र काढलेलं आहे। निकास यांच्या चित्राचं नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टमध्ये 30 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आलंय। तर या प्रदर्शनाला केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून प्रायोजित करण्यात आल्याची जाहिरात ही आज वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहे आणि त्यानंतर हिंदू महासभेनं त्याचा विरोध केलेला आहे। त्या विरोधामध्ये आज पुण्यात निदर्शनं देखील करण्यात येणार आहेत। यावरती भाजप कसा धर्माचा वापर करतं हे आज दाखवतो असं म्हणत ही जाहिरात दाखवण्यात आलेली आहे। मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या सौजन्यानं आज टाइम्स ऑफ इंडियामध्ये जाहिरात देण्यात आली आहे आणि त्याच्यामध्ये गणपतीच्या डोक्यावर सांताक्लॉजचा टोपी घातलेली आहे। हिंदूंचा, हिंदुत्वाचा आणि हिंदूंच्या देवताचा अपमान करण्याची हिंमत देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची, सांस्कृतिक खात्याची कशी होते हा आमचा प्रश्न आहे। मोदीजी, आपण चर्चमध्ये गेला त्याचा अर्थ गणपतीचं धर्मांतर करण्याची परवानगी तुम्हाला मिळालेली आहे असं आम्ही मानत नाही, असं हिंदू महासभेचं स्पष्ट म्हणणं आहे। नालायक सांस्कृतिक मंत्र्याचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे। आज दुपारी 4 वाजता हिंदू महासभा शनिवार चौकात त्या विरोधात आंदोलन सुद्धा करणार आहे। आपलं आराध्य दैवत महाराष्ट्रामध्ये ज्याचं पूजन, आराध्य दैवत गणपती यांच्या फोटोसोबत हे यांनी काय केलेलं आहे, हे मतांसाठी कोणत्या स्तरावर जाऊ शकतात। पण आता हे जे गणपती आपल्या देवाला सांताक्लॉज केलेलं आहे हे भाजपचं कारस्थान आहे। आणि यानंतर आताची एक सगळ्यात मोठी बातमी पाहूयात। मुंबईमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे। भाजप 140 जागा तर शिवसेना 87 जागा लढणार आहे अशी विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। तर मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना ही एकत्र युतीमध्ये महापालिकेची निवडणूक लढवणार आहे आणि त्यातच आता मुंबईचा महायुतीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे।